Students, today we are going to learn 2.2 Two Fables. आज आपण 2.2 Two Fables या कथेकडे जात आहोत. ही कथा आपण शिकत आहोत. तर सर्वांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. 2.2 Two Fables. दोन दंतकथा. दंतकथा याचा अर्थ ज्या काही भाकड कथा असतात त्यांचा प्रकार याच्यामध्ये समाविष्ट असतो. यामध्ये पाहूया फेबलचा अर्थ काय, तर लहानशी गोष्ट दंतकथा. फॉक टेलचा अर्थ काय किंवा फोक टेल आपण त्याला म्हणूया लोककथा. पॅराबल, पॅराबल म्हणजे उपदेशपर, स्टोरी मोरल. ओके. पुन्हा हॉरर स्टोरी, थरारक कथा. फेरी टेल म्हणजे काय, परीकथा. पुन्हा ते पुढे दिलेलं आहे डिटेक्टिव्ही स्टोरी, रहस्यकथा. मायथॉलॉजी, पुराण कथा. रिॲलिटी किंवा रिअलिस्टिक याचा अर्थ सत्यकथा. ॲनेक्डोट याचा अर्थ घटना, वृत्त. चाइल्डहूड स्टोरीज म्हणजे बालकथा. पॉलिटिकल, राजकीय कथा. कॉमेडी, मनोरंजक कथा. त्याच्यानंतर सटायर याचा अर्थ विडंबन. त्याचा अर्थ काय, विडंबन. त्याच्यानंतर इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, प्रेरणादायी. इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी. पुन्हा सायन्स फिक्शन वगैरे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर या सर्व गोष्टी अर्थ समजून घ्या. पुन्हा सायन्स फिक्शनचा अर्थ वैज्ञानिक कथा, फॅक्ट्सी काल्पनिक कथा, हिस्टॉरिकल ऐतिहासिक, ॲडव्हेंचरस वगैरे येतात. त्याच्यामध्ये धाडशी शौर्य कथा असतात, विट अँड ह्युमर विनोदी असतात. त्याच्यानंतर रोमॅन्टिक अद्भुत कथा असतात. स्कूल स्टोरीज शालेय असतात, काल्पनिक असतात. सोशलचा अर्थ सामाजिक आहेत. त्याच्यानंतर स्टोरी विथ अ ट्विस्ट, विपर्यास कथा असतात. ट्रॅजेडीचा अर्थ काय, शोककथा. मॉरल स्टोरीज, नीतिकथा. या सगळ्या शब्दांचा अर्थ समजून घ्या. आपण आता पुढे जाऊया. या स्टोरीला सुरू करताना आपण थोडंसं प्रस्तावना समजून घेऊन आपण थोडंसं कथेकडे जायचं आहे. या कथेमध्ये काय काय सांगितले पाहूया. A fable is a very short story, usually with animal characters or even inanimate things that speak. A fable usually ends with a message or a moral. It tells you about the ways of the world and how one should behave in society. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. Here, the story of the town mouse and country mouse is retold in English style. दंतकथा म्हणजे अतिशय लहान गोष्ट, सहसा ज्यामध्ये प्राणी हे पात्र असतात आणि अशक्य गोष्ट ज्यामध्ये बोलल्या जातात, ज्यांच्या शेवटी एखादा संदेश किंवा बोध दिलेला असतो. आपण समाजात कसं वागलं पाहिजे, जग कसं आहे याविषयी या गोष्टी असतात. या दोन दंतकथामध्ये इसाप या प्रशिक्षण ग्रीक कथाकाराच्या घेतल्या आहेत. त्यांच्या कथा विविध देशामध्ये परिस्थितीनुसार सांगितल्या जातात. इथे खेड्यातील उंदीर आणि शहरातील उंदीर ही कथा इंग्रजी शैलीत सांगितली आहे. ते आपण समजून घेऊया. Two friends were traveling together through a wood when suddenly they came across the bear. The bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good at climbing trees without wasting for his friend. He caught hold of the branch of a nearby tree and himself among the level.
and and hid himself among the levels. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals. So he threw himself flat down upon the ground with his face in the dust. The bear, coming up to him, put its muzzle close to his ear and sniffed, but the man lay very quietly on the ground, did not even breathe. At least with a groan, it shook its head and shuffled off. Then the fellow in the tree came down to his comrade and laughing said, "What was it that Master Brun whispered to you?" "He told me," said the other, "never trust a friend who deserts you at a pinch." एकदा दोन मित्र जंगलातून प्रवास करत होते. समोरून अचानक एक अस्वल आला आहे. अस्वलाने त्या दोघांना पाहिले आहे हे त्यांना जाणवलं आणि तो धाडस केला. त्यापैकी एका मित्राला झाडावर चढता येत होते. मित्रांची वाट न पाहता तो पटकन झाडावर चढला आणि पानांमध्ये लपला. दुसऱ्या मित्राला काय करावे माहीत नव्हते. त्याने ऐकले होते की अस्वल मेलेल्या प्राण्यांना काही करत नाहीत. मग त्याने जमिनीवर स्वतःला झोकून दिले. तो मेल्यासारखा पालथा पडून राहिला. अस्वल जवळ आले. त्याने त्याचे तोंड त्याच्या कानाजवळ नेले आणि हुंकले. पण तो मित्र श्वासोश्वास न करता पडून राहिला. शेवटी विचित्र आवाज काढत गुरगुरत अस्वलाने डोके हलवत ते निघून गेले. झाडावरचा मित्र जो बसलेला होता तो उतरून आला आणि त्याला म्हणाला, हसत विचारले, "अस्वल, तुझ्या कानात काय रे कुजबुजला?" त्यावेळेस त्या मित्राने त्याचे उत्तर त्याला सांगितले. दुसरा मित्र म्हणाला, ते म्हणाले की जो मित्र अडचणीच्या काळात तुम्हाला सोडून देतो त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. The town mouse and the country mouse. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave his a hearty welcome. Buns, cheese, and bread were all he had offered, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at the simple country fare and said, "I cannot understand, cousin, how you can put up with the poor food. But of course, you cannot accept anything but better in the country. Come with me, and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in the country." No sooner said that done. The two mice set off for the town and arrived the big house where their town mouse lived in the hole. "You will want to some refreshment after our long journey," said the polite town mouse, and took his friend into a grand dining room. There they found the remains of the fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. Suddenly they heard growling and barking. "What that is that?" said the country mouse. "It is only the dogs of the house," answered the other. "Only?" said the country mouse. "I do not like that music at my dinner." Just at that moment, the door flew open and came to hug a mistake and
The dog mice had to scamper down and run off. Goodbye, cousin, said the country mouse. What? Going so soon? Said the other. Yes, he replied. Better beans and bread in pace than cakes and jellies in fear. शहरातील उंदीर आणि खेड्यातील उंदीर. एकेकाळी शहरातील उंदीर त्याच्या नातेवाईकांकडे भेटायला खेड्यात गेला. खेड्यातील उंदीर साधा, खेडवळ होता. त्याला त्याच्या शहरातील मित्राबद्दल प्रेम होते. त्याने त्याच्या मनातील गोष्ट त्याला सांगितली. मनापासून स्वागत तो त्याचं केला. चीज, ब्रेड, दाणे त्याने मनमोकळेपणाने दिले. पण शहरातील उंदराने ते साधे खाणे पाहून नाक मुरडले आणि म्हणाला, मला कळत नाही मित्रा, तुला इतकं साधं अन्न कसं काय चालतं, पण खेड्यात तुला यापेक्षा अधिक चांगलं कसं मिळेल. चल माझ्यासोबत, मी तुला दाखवतो कसं जगायचं. जेव्हा तू शहरात जीवन पाहशील तेव्हा तू खेड्यात राहणारच नाहीस. लगेच त्यांनी ठरवलं आणि ते दोन उंदीर शहराकडे निघाले. जिथे तो उंदीर बिळात राहत होता त्या ठिकाणी आले. तुला आपल्या मोठ्या प्रवासानंतर अल्पोपहाराची गरज लागेल तर काय करूया आपण, शहरातील उंदीर म्हणाले. त्याला एक मोठ्या जेवणाच्या खोलीत घेऊन गेला. मेजवानीतील उरलेले अन्न तिथे होते. लगेच त्यांनी जेली, केक खाल्ले. ते खूप छान होते. अचानक त्यांना भुंकण्याचा व गुरगुरण्याचा आवाज आला. हे काय आहे? खेडूत उंदीर म्हणाले. हे या घरातील कुत्रे आहेत. शहरी उंदीर म्हणाले. फक्त मला जेवणाच्या वेळी हे संगीत आवडत नाही, खेडूत उंदीर म्हणाले. त्याच वेळी दरवाजा उघडला गेला आणि दोन मोठे कुत्रे आत आले. दोन उंदीरांच्या उडी मारली. उंदरांनी दोन उड्या मारल्या आणि ते पळत काढले. टाटा भाऊ, खेडूत उंदीर म्हणाले. का लवकर जातोस? शहरी उंदीर म्हणाले. हे काय? भीतीदायक वातावरणातील केक, जेली यापेक्षा भयमुक्त वातावरणातील दाणे आणि भाकरी बरी, असे म्हणून तो खेड्यातला उंदीर पळून गेला. इंग्लिश वर्कशॉप सोडवायचं आहे. दिस स्टोरी हॅज 2 पार्ट्स. राईट दॅट हॅपन्ड इन ईच पार्ट. तर ह्याच्या खाली आपल्याला कंप्लीट करायचं आहे. इन द कंट्री याच्यामध्ये काय आहे, द टाउन माऊस वेन टू टू व्हिजिट हिज कंट्री कझिन. त्याच्यानंतर खाली काय लिहायचं आता, कंट्री वेलकम्ड अँड ऑफर्ड ब्रेड बीन्स टू हिम. द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. ओके. त्याच्यानंतर इकडे काय, ॲट द बिग हाऊस. याच्यामध्ये लिहा, द कंट्री माऊस वेन टू टाउन विथ टाउन माऊस. ठीक आहे. द टाउन माऊस ऑफर्ड हिज कझिन जेलीज अँड केक्स. त्याच्या खाली लिहायचं, कंट्री माऊस सेड बेटर बेन्स अँड ब्रेड इन पीस दॅन दॅट केक्स अँड जेलीज इन फिअर. ठीक आहे. याच्यानंतर काय म्हटलं प्रश्न पाहूया. ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला दुपारच्या जेवणाच्या वेळी हे असलं संगीत आवडत नाही. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. भीतीदायक वातावरणातील केक आणि जेलीपेक्षा भयमुक्त वातावरणातील दाणे आणि भाकरी बरी. त्याच्यानंतर ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. एक्झाम्पल, बेटर लेट दॅन नेव्हर असं दिलेलं आहे. बेटर लेट दॅन नेव्हर आहे की नाही. तर राईट द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युजिंग युअर ओन वर्ड्स. तर इथं म्हणजे आपल्याला काय म्हणलेलं आहे, भीतीदायक वातावरणातील आरामदायी गोष्टीपेक्षा चैनीपेक्षा भयमुक्त वातावरणातील साध्या अधिक सुखदायक असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. राईट डाऊन मोरल म्हणजे त्याच्यामध्ये बोध काय घ्यायचं ते दाखवायचं.
ठीक आहे. लँग्वेज स्टडी वगैरे वाचून आहे ते कंप्लीट कॉपी करा त्याला आणि समजून घ्या. ओके.